चीनमध्ये जगातली सर्वात वेगवान ट्रेन धावली आहे। CR450 या हाय स्पीड ट्रेनची यशस्वी चाचणी झाली आणि चाचणी दरम्यान ट्रेनने 453 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास केलाय। म्हणजे भारताच्या वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत 2.5 पट वेगाने धावणारी ट्रेन नेमकी कशी आहे आणि वेग वाढवण्यासाठी पूर्वीच्या हाय स्पीड ट्रेनमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आलेत आणि जगभरात कोणत्या हाय स्पीड ट्रेन्स आहेत सगळं जाणून घेऊया या एका रिपोर्टमध्ये। चीनमध्ये धावली जगातील सर्वात वेगवान ट्रेन। CR450 हाय स्पीड ट्रेनची यशस्वी चाचणी। वंदे भारत पेक्षाही 2.5 पटीने वेगवान। भारतातील सर्वात हाय स्पीड ट्रेन म्हणून वंदे भारतचा उल्लेख केला जातो, पण या ट्रेनपेक्षा आता वेगवान हाय स्पीड ट्रेन चीनमध्ये धावली आहे। या ट्रेनचा वेग वंदे भारत पेक्षाही 2.5 पटीने जास्त आहे। चीनने नेक्स्ट जनरेशन हाय स्पीड ट्रेन CR450 या ट्रेनची चाचणी केली। त्यावेळी हाय स्पीड ट्रेनने 450 किलोमीटर प्रति तासाचा सर्वोच्च वेग गाठला। चीनमध्ये पूर्व शांघाय ते चेंगडू सिटी पर्यंत ही ट्रेन धावणार आहे। CR450 ही हाय स्पीड ट्रेन अवघ्या 4 मिनिटात 350 किलोमीटर प्रति तास वेगापर्यंत पोहोचते। ट्रेनचा पुढचा भाग एरोडायनामिक तंत्राचा वापर करून बनवण्यात आलाय। हाय स्पीड ट्रेनचं नाक 15 मीटर लांबीचं आहे। याशिवाय ट्रेनची उंची 20 सेंटीमीटरने कमी करण्यात आली आहे आणि वजनही 50 टनापर्यंत कमी केलंय, ज्यामुळे रेल्वेवर हवेचा दबाव 22% कमी झालाय। चीनमध्ये जगातील हाय स्पीड ट्रेन यापूर्वी धावली होती। आता या नव्या ट्रेनने चीनचाच जुना विक्रम मोडीत काढलाय। ही नवीन ट्रेन चीनच्या CR400 यापेक्षाही ताशी 100 किलोमीटर जास्त वेगाने धावेल। नेक्स्ट जनरेशन हाय स्पीड ट्रेन CR450 बनवून चीनने जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवण्याचा मानही पटकावलाय। गेल्या दशकात चीनने रेल्वे नेटवर्कच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे। यासोबतच वेगवान ट्रेनच्या यादीत जपान, इटली, फ्रान्स आणि जर्मनीच्या ट्रेनचा देखील समावेश आहे। चीनची CR450 ही ट्रेन जगातील सर्वात वेगवान ट्रेन ठरली आहे। ताशी 450 किलोमीटरचा सर्वोच्च वेग या ट्रेनने पार केला आहे। CR450 पूर्वी CR400 ही चीनची सर्वात वेगवान ट्रेन होती। या ट्रेनचा सर्वाधिक वेग ताशी 400 किलोमीटर इतका होता। यानंतर जर्मनीच्या ICE3 ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकावर येते। ही ट्रेन ताशी 350 किलोमीटर वेगाने धावते। ICE3 नंतर फ्रान्समधील TGV ही हाय स्पीड ट्रेन चौथ्या क्रमांकावर येते। या ट्रेनचा कमाल वेग 320 किलोमीटर इतका आहे। पाचव्या क्रमांकावर जपानची JR ईस्ट E5 ही हाय स्पीड ट्रेन आहे। ही ट्रेन 320 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावते। CR450 या नव्या ट्रेनमध्ये जगातील सर्वोत्तम प्रवासी सुविधा देण्याबरोबरच प्रगत तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आलाय। चीनने 2021 मध्ये हा प्रकल्प सुरू केला होता। सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करणारी हाय स्पीड ट्रेन तयार करणं हा या प्रकल्पाचा उद्देश होता। आता या ट्रेनच्या यशस्वी चाचणीमुळे चीनचा उद्देश यशस्वी झालाय। या ट्रेनच्या माध्यमातून सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी फक्त काही मिनिटं ते 1 तास लागणार आहे। म्हणजेच या ट्रेनच्या वेगाची तुलना आता विमानासोबतही करता येईल। साधारणपणे जगातील प्रवासी विमानांचा सरासरी वेग ताशी 885 ते 933 किलोमीटर इतका असतो, तर भारतात विमानाचा वेग ताशी 600 किलोमीटर इतका असतो, जो चीनच्या नव्या ट्रेनपेक्षा फक्त 150 किलोमीटरने जास्त आहे। याचा अर्थ चीनने बनवलेल्या या जगातील सर्वात वेगवान ट्रेनने प्रवास करणं आणि भारतीय विमानाने प्रवास करणं यात केवळ 15 मिनिटांचा फरक असेल। हाय स्पीड ट्रेनच्या बाबतीत भारत खूपच मागे राहिलाय। भारताकडे सध्या वंदे भारत ही सर्वात वेगवान ट्रेन आहे। ही ट्रेन ताशी 180 किलोमीटर वेगाने धावते। चीनच्या CR450 चा वेग गाठण्यासाठी भारताला अजून बरीच प्रतीक्षा करावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।